धुळे महानगरपालिकेच्या 74 जागांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे आणि त्या निमित्तानं आता या ठिकाणी कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण सुरू करण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने शाहू नाट्य मंदिरामध्ये या ठिकाणी हे कर्मचारी आलेले आहेत. शिक्षक असेल, महसूल प्रशासनातील काही कर्मचारी असतील, असे विविध प्रकारचे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत आणि जवळपास 1700 कर्मचाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आजपासून जी काही EVM मशीन आहे याचं प्रशिक्षण दिले जाणार आहे. धुळ्यातल्या 74 जागेसाठी ही निवडणूक आहे आणि त्यासाठी जवळपास 507 मतदान केंद्रांची निर्मिती या ठिकाणी धुळे शहरात करण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी 570 या ठिकाणी जे काही अधिकारी आहेत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. एकूण 1730 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जवळपास 500 ते 700 शिपाई या ठिकाणी राहणार आहे. आणि आता हे जे काही प्रशिक्षण आहे, आता हे प्रशिक्षण या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. EVM मशीनचं प्रशिक्षण या ठिकाणी दिले जाणार आहे. त्याबरोबर या वर्षी मॉक ड्रिल घेतली जाणार आहे. मतदान नेमकं कसं करावं आणि किती करावं, कशा पद्धतीचं करून त्याची मोजणी कशी करावी, अशा पद्धतीचे निर्देश आयोगाने दिलेले आहेत. आणि आता या प्रशिक्षणाला आता सुरुवात झालेली आहे. या प्रशिक्षणानंतर पुन्हा एकदा मतमोजणीचं प्रशिक्षण देखील प्रशासनाच्या वतीने पार पडणार आहे. मनेश पाचवळे, TV9 मराठी, धुळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.